नवीन घर, नवीन संसार कसं होईल काय माहिती. सध्या तरी सगळ्या गोष्टींची भीतीच वाटते. हळूहळू होईल सवय, आई तर हेच म्हणते. अजून तर कामच चालू आहे, आवरलेलं तर काही दिसत नाही. एवढा काय टाइम? सुनबाई, झालं नाही का अजून आवरून? इतका वेळ लागतो का? काय करते केव्हाची? हो आई, झालं ना. अजून थोडं नवीन आहे घर म्हणून थोडं. आई म्हणू की सासूबाई? आई चालेल ना? नको नको आई नको म्हणू, सासूबाईच म्हणा. अजून बारे नवीन तर येतो आता, आणि आतापासून आई नको बाई. मी काय पाहिलं तुझं? असं असतं खरंच सासरे. खरंच सगळे म्हणता सासू कधी आई होऊ शकत नाही. मला वाटलं होतं की मी प्रयत्न करीन, त्यांना आई बनवीन, पण ते तर तोंडावर नाही बोलले. कसे निघतील देवा दिवस? कसे राहीन मी इथे? हे घर माझं कधी होईल का? काय सोनी बाई, एवढा हळूहळू झाडू मारते केव्हाची? बोलू करा होईला? नाही ना, आता नाही बोललं तर मग कसं होईल? तशीच सवय पडेल तिला. का ग सुनबाई, एवढ्या हळूहळू झाडू मारते का? थोडं स्पीड वाढव. असे कामं करशील तर कसं होईल? संध्याकाळपर्यंत तेच आवरशील तू. आता 2 वाजले दुपारचे, तेच काम तुझं चालू आहे. असं नाही चालत. थोडी सवय कर, लवकर करत जा. आईच्या घरी काहीच केलं नाही का तू? हो आई, करते ना. माझ्यासाठी नवीन आहे हे खूप. मी आधी केलेलं नव्हतं आणि नवीन घर आहे, सगळं नवीन आहे. होईल हळूहळू सवय. मी पूर्ण प्रयत्न करेन. हो, करून घे मग. हो. हॅलो, काय करते हो बाळा? आई, बोल. सगळं मजेत? हो, तसं सगळं ठीक आहे. काय पण झालं? तुझी कोणाचा खूप फोन जास्त येईल आठवण आता? येते ग. का ग, काय झालं बेटा? खूप मिस करते आई मी तुला. अगं नवीन जागा तू आहे बोलली म्हणून. होती की सासू ही आई सारखी राहते, पण त्यांनी तर कधी मला आईच हे देखील बोलू देत नाही ते. आई तू असती ना, खूपच फरक पडला असता आई इथे. मला करमत नाही. थोडंही कामांना लेट झालं की ते लगेच बोलता. एवढंही समजून घेत नाही की हिच्यासाठी हे सगळं नवीन आहे. आई मला खरं होती नाही का सवय आहे सगळ्याची. खूप विचित्र वाटतंय आई, इथे मला करमत नाहीये. मी येऊ का तिकडे 2-1 दिवस? येऊन काय करशील तू? नाही ना आई, रडू तुझी नको बाळा. असं रडून चालेल का? आम्हालाही इकडे टेन्शन होतं ना, मग काय झालं काय नाही असं. हो, नाही मी पूर्ण प्रयत्न करते त्यांना माझ्या चांगलं वागण्याचा, किती जवळचे होऊ शकतात ते करण्याचा. सगळ्या गोष्टींचा प्रयत्न चालूच आहे ताई माझे. अगं मग हो अगं मग तुला नाही सांगणार तर कोणाला सांगतील ते? बरं, करते मी सगळे कामही करते. आपण सगळ्यांशी चांगलं वागायचं तुझी खूप बाळा. आठवण येते पण. अगं ते सासूबाई आज पण माझ्याजवळ बसून बोलल्या पण नाहीयेत, फक्त कामांच्या ऑर्डर देतात. अगं मग तुला नाही सांगणार तर कोणाला सांगतील ते? त्यांचा हक्क आहे तुझ्यावर, सांगू दे ना. आणि चल बाय ठेवते मग मी. काळजी घे. अरे खरंच माझं खूप चुकलं. मी एवढ्या जबाबदाऱ्या तिच्यावर टाकते. ती अजून नवीन आहे. तिला येऊन 2 दिवस झाले नाही आणि मी तिला एवढंच त्रास देते आणि एवढं कामं लावते. तिच्याकडनं कसे होतील? नवीन दुसऱ्या घरात ऍडजस्ट व्हायला टाइमच लागेल. खरंच माझं चुकलं. मी आजपासून तिला समजून घे. 2च शब्दांची भुकेलेली होती ती फक्त माझ्या प्रेमाच्या, आणि मी तिला चालूच देते. हे कर ते कर, आवर सावर. 2 शब्द जरी प्रेमाचे बोलले तरी तिचं मन भरून आलं. तिला तिच्या आईची आठवण येऊ देणार नाही, हेच माझे आता प्रयत्न राहतील. तिला पाहिजे होतं की मी आईसारखं प्रेम लावायला पाहिजे. जर आईसारखं प्रेम लावलं तर सोनही होते ना मुलगी. आणि तुम्हीही व्यवस्थित वागला तर सोनही मुलगी होऊ शकते. काय करते ग सुनबाई? काही नाही सासूबाई, घड्या घालत होती, बसा ना. अगं सासूबाई नको म्हणू, मला आईच म्हण. आई तुम्हीच तर बोलला आता सासू बोल म्हणे. नको, मला आई समजून वाग. मी आईच आहे आजपासून तुझे, आणि सगळे काम आपण मिळून करत जाऊ आता. अहो आई करेन मी माझ्याशी, फक्त तुम्ही येऊन बोलला जरी ना तरी माझ्यासाठी भरपूर आहे. कामं तर मी करून घेईन. मला तेच कळालं नाही, मी समजू नाही शकले तुला. मी माफी मागते तुझ्याकडून, वाटल्यास तर माझं काही चुकलं आई असेल असं तर. नका बोलू ना. नाही, माझ्याकडनं खरंच चूक झाली. यायला 2 दिवस झाले नाही, तेवढ्यात मी तुला एवढं काम लावते, एवढ्या जबाबदाऱ्या देते. नाही आई, खरंच माझंही काही चुकलंय का तुम्हाला असं वाईट वाटलं तर? नाही, तुझं काहीच चूक नाही. चूक खरं मेन म्हणजे ज्या सासू सुनेला समजून घेत नाही ना त्यांची असते. चूक तर माझी आहे. मी त्या परिस्थितीतून गेलेली आहे.
मला कोण समजून घेणारं नव्हतं, पण मी तरी तुला समजून घ्यायला हवं ना, तर मी सुद्धा तुला समजून घेतलं नाही. माझ्याकडनं खूप मोठी चुकी झाली. नाही आई, मला नाही कोणी सांगायला होतं, नाही सपोर्टला होतं, नाही कोणतं मार्गदर्शन करायला कोणी होतं. आता मी तुझ्यासाठी तर आपली डबल प्रगती होऊ शकते, सगळं चांगलं होऊ शकतं ना, हे समजून वागायला पाहिजे होतं मी. माझं खूप चुकलं ग. समजून घ्या, आजपासून एकमेकांना आपण समजून वागू. आई माझी आई तेच सांगत की सासू ही आईसारखीच असते. जर तुला तू आईसारखं प्रेम लावशील, माझेही तेच प्रयत्न चालू आहेत आणि मी पुढेही तसंच वागेल. कारण सोबत तर आपल्याला राहायचंच आहे आयुष्यभर. तर मला आईची आठवण काढण्यापेक्षा किंवा परत परत आईकडे जाण्यापेक्षा तुम्हाला जर आई मानलं तर माझा संसारही सुधरेल ना. हो, माझी ही मुलगी दूर आहे, तू पण आज माझ्या मुलीच्या जागेवर आई, तर मला मुलगीच भेटली आज. जाऊ दे, काही कोणत्या गोष्टी माझा राग मानू नको. थँक्यू आई. आणि चुकलं असेल तर जाऊ दे. नाही हो आई, तुम्ही कसं आजपासून काय नाही चुकशान करणार बरं. असं. खरंच चूक झाली माझ्या. थँक्यू आई. चल मग मिळून सगळं काम करत जाऊ आजपासून. हो ठीक आहे. हो आई. हो, आणि काही राग धरायचा नाही. नाही, चालेल नाही, नाही. चालेल. हो. चल झोप मग आता, काही कामं करू नको, सकाळी केले जातील ना. हो हो हा, दिवसा आवडते. कुठे जायचंय, राहू दे, झोप आता. हो आई. अरे वा,